नमस्कार. आपल्यासोबत आता वैदेहीच्या आई सुद्धा आहेत. वर्षभर वैदेहीच्या अभ्यासाच्या त्या आय विटनेस आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की घरचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो. तुम्ही काय सांगाल मॅडम? खूप महत्वाचा असतो. जसं काउन्सिलिंग आम्ही ज्या पद्धतीने लावली आहे, मॅडमनी पण खूप छान कॉन्सेप्ट तिचे क्लिअर करून दिलेलं आहे. तिला बऱ्याच याच्यामध्ये प्रॉब्लेम द्यायचे, जे स्कूलमध्ये क्लिअर करायची नाही. ओके, तर ती ओके. त्या मानाने काउन्सिलिंग मॅडम जेव्हा याच्यात सर्व क्लिअर करून घ्यायच्या, त्याच्यामुळे तिला खूप इझी जायचं नंतर अभ्यासाला. ओके. खूप छान तर तो एक प्रकारे फायदा झाला. हम्म. तर जिनियसच्या माध्यमातून मुलांनी अभ्यास केला तर त्यांना फायदा होईल का? तुम्ही काय सांगाल? यस, 100% होईल फायदा. आणि स्पेशली ज्या सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी खूप फायद्याचा आहे ते. फायद्याचा, राईट. खूप फायद्याचं म्हणजे मुलं क्लासमध्ये विचारत नाही नाही. मॅडमला की बरे. मला हे समजत नाही आहे. बरे. ते काउन्सिलिंग करताना ज्या मॅडम येतात त्यांच्याशी मैत्रीपूर्वक असल्यामुळे हा. खूप छान प्रकारे त्या ते गोष्टी ते कॉन्सेप्ट clear क्लिअर करतात. करून घेतल्या जातात. अरे वा. तर तुम्ही इतर पालकांना काय सजेस्ट कराल की त्यांनी जिनियस लावलं पाहिजे का? शुअर, 100% लावलं पाहिजे त्यांनी जिनियस. त्याच्यामुळे मुलांचा सगळा कॉन्सेप्ट क्लिअर होतो. त्याच प्रकारे त्यांना म्हणजे Right, जेव्हा right. बोर्डचे एक्झाम द्यायला जातात तो Right. पूर्ण म्हणजे भीती एक मनातून निघून जाते निघून त्यांची, जाते, correct. की ते जे तुमचे प्रिलियमचे जे पेपर्स होतात त्या बिलकुल. माध्यमातून मुलांना कसा सोडवायचा, काय सोडवायचं पूर्ण नॉलेज Idea येऊन घेऊन जाते त्यांना बिलकुल, ते. बिलकुल. त्याच्यामुळे चला. खूप छान. तर तुम्ही पालक या नात्यानं आय विटनेस आहात. त्यांनी अतिशय छान पद्धतीने मुलांनी अभ्यास केलेला आहे. तुम्ही त्याच्या पद्धतीनं पूर्ण समजून घेतलाय. तर जिनियस पॅटर्न तर्फे पुन्हा एकदा संपूर्ण परिवाराचं आणि वैदेहीचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशाच्या भवितव्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, थँक्यू सो मच.